निलंगा तालुक्यात सिंचन घोटाळा. बोरसुरी साठवण तलावाचे काम अतिशय निकृष्ट. प्रशासनाचे अधिकारी मूग गिळून गप्प. निलंगा तालुक्यातील बोरसुरी साठवण तलावाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तलावाची दुरावस्था झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बळीराजा जलसिंचन योजनेअंतर्गत बोरसुरी साठवण तलावाच्या कामाची मंजुरी 2008ची असून लाल फितीच्या कारभारात अजूनही या तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले नसून या सांडव्याच्या बाजूच्या भिंतीतून पाण्याचे फवारे उडत आहेत. या भिंतीचं बांधकाम म्हणजे निविदेत उच्च प्रतीचे रेट असूनही निव्वळ दगडाचा खिळा रचल्यासारखं बांधकाम झाल्यासारखं प्रत्यक्षदर्शींनी दिसतंय. या दगडी बांधकामाला पॉइंटिंगही केलेलं नाही. गुत्तेदाराशी साटलोटो करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने इतकं निकृष्ट कामाचे देयके अदा केली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सांडव्याच्या खालच्या बाजूला बांधलेल्या भिंतीच्या भागात काळी माती भरणं अपेक्षित असताना थातूर मातूक खडक भरून गुत्तेदाराने प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली दिसून येते. म्हणून प्रवाहाचे पाणी भिंतीच्या वरून न पडता अलीकडेच मुरत आहे. सदर कामाचे सी फार्म टेंडर असल्याने सांडव्याची उंची कमी करण्यासाठी पुरवणी B1 टेंडर करून सांडव्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करूनही सदर साठवण तलावाचं काम निकृष्ट झालेलं दिसतंय. मागच्या काळात सिंचन घोटाळा हा ऐरणीवर असताना निलंगा तालुक्यात आजच्या घडीला सिंचन घोटाळा झाल्याचे दिसते. याबाबत या कामाचे उपअभियंता श्री कुलकर्णी यांना विचारलं असता आम्ही संबंधित गुत्तेदाराला काम करण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे असे ठेवणीतलं उत्तर देऊन मोकळे झाले. इशारा न्यूजने याबाबत कार्यकारी अभियंता श्री काळे यांच्याशी संपर्क केला असता प्रत्यक्षात ते ऑफिसला पंधरवड्यातून एकदा येतात आणि सह्या करून मोकळे होतात असे दिसले. उच्च पदस्थ अधिकारी जर मुख्यालयी राहत नसतील तर कर्मचाऱ्यावर दबाव तरी कसा राहणार आणि कामाचा दर्जा तरी कसा सुधारणार, हा खरा प्रश्न आहे. इशारा न्यूजने याबाबत कार्यकारी अभियंता श्री काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ऑफिसमध्ये मुलाखत देता येत नाही असं बोलून त्यांनी काढता पाय घेतला. या सिंचन घोटाळ्याची संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री हे याकडे लक्ष देतील का? सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा हे भ्रष्ट अधिकारी अपव्यय करून गुत्तेदाराची घरे भरण्यासोबतच आपलीही पोळी भाजून घेतायत की काय? अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करून यांच्यासह गुत्तेदारावरही कारवाई झाली पाहिजे. यासाठी इशारा न्यूजने बोरसुरी साठवण तलावावर जाऊन केलेला ग्राउंड रिपोर्ट. आपण आहोत सध्या निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील साठवण तलावात. बळीराजा जलसिंचन योजनेत या साठवण तलावाचं काम आहे. आपण पाहू शकता किती निकृष्ट दर्जाचं हे काम संबंधित गुत्तेदारानं केलंय. आपण ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी हे सांडव्याचं काम आहे. आपण पाहू शकता सांडव्याच्या वरून पाणी जायला पाहिजे, पण हे पाणी या मुरुमातच कुठंतरी मुरतंय असं दिसतंय आपल्याला. प्रशासनाचं या कामाकडे किंवा या गुत्तेदाराकडे लक्ष थोडं तरी होतं का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. दुसरं, सिंचन घोटाळा जो म्हणतात तो हाच का, याची शोधपत्रिकारिता करण्यासाठी आम्ही इशारा न्यूजची टीम आज प्रत्यक्ष साईटवर येऊन पूर्ण रेकॉर्डिंग करत आहे. आपण पाहू शकता इथं हे पाणी खरं तर या सांडव्यावरून जायला पाहिजे आणि इथे अपेक्षित असं आहे की इथं पूर्ण काळी माती भरून दबाई करून पूर्ण पाण्याचा निचरा ह्या सांडव्यावरून जायला पाहिजे. पण आपण बघू शकता या भिंतीच्या खाली अलीकडंच कुठंतरी हे पाणी मुरतंय. मग प्रश्न असा निर्माण होतो की पाणीच मुरतंय का? दुसरं, आपल्याला आणखीन एक ह्याच्यातून माहिती पाहिजे की या पूर्ण भागात इतकं निकृष्ट दर्जाचं काम, मला तर वाटतंय या इंजिनिअरिंगच्या नावाला हा काळिमा फासणारा हे काम आहे. दुसरा प्रश्न, या कामावर प्रशासनाचा कोणी गुत्तेदारासोबत प्रशासनाचा कोणी अधिकारी नव्हता का? इथे साईट इंजिनियर, सुपरवायझर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अशी भली मोठी फौज असताना इतकं दुर्लक्ष या कामाकडे कसं काय करण्यात आलं, हा खरा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी आलो असता
आपण या ठिकाणी आणखीन एकदा याच्यापूर्वीही भेट दिलेली होती आणि त्यावेळेस पावसाचे दिवस होते. आपण या ठिकाणाहून संपूर्ण या दगडाच्या सांधीमधून पूर्ण पाण्यात चिळकांड्या मारत होते. मग मला सांगा, या भिंतीचं प्रपोर्शन काय? या भिंतीला कमीत कमी या भिंतीतून पाणी न मुरलं पाहिजे होतं, हे अपेक्षित होतं. पण इथून अक्षरशः झरे वाहिल्यासारख्या चिळकांड्या वाहत होत्या आणि याच्या मागच्या बाजूला पूर्ण काळ्या मातीची फिलिंग आहे, असं मी ऐकलं होतं. पण गुत्तेदारानं थातूर-मातूर काम करून आहे त्या प्रमाणातच हे भिंत बांधकाम करून जसंच्या तसं काम सोडून दिलेलं आहे. याबाबत प्रशासनाचे उपअभियंता श्री कुलकर्णी यांच्याशी आम्ही चर्चा केली. आम्ही त्यांना भेटलो. आमच्या टीमने त्यांना हे प्रश्न विचारले असता त्यांनी अशी उडवाउडवीची उत्तरं दिली, की आम्ही संबंधित गुत्तेदाराला पत्रव्यवहार केला आहे, त्यांना काम करून घ्या. अहो, पण आमचा प्रथम प्रश्न असा आहे, की इतकं मोठं कन्स्ट्रक्शन, इतकं मोठं बांधकाम होत असताना तुम्ही कुठे होतात नेमकं? इथे तुमचा काही रोल नव्हता का? हे बांधकाम चांगलं करून घेण्यात तुमचा काही रोल नव्हता का? गुणनियंत्रण विभाग, जलसिंचनचे तुम्ही कुलकर्णी साहेब असतील, काळे साहेब असतील, यांचा काही रोलच नव्हता का? हे फक्त बघ्याची भूमिका घेत बसलो होतो का? आत्ता तुम्ही पूर्ण बांधकाम झाल्यानंतर पत्रव्यवहार करता आणि काम करून घ्या असं म्हणता, तर तो संबंधित गुत्तेदार हे काम करील का? हा खरा प्रश्न आहे. आता इथे ह्या सांडव्याच्या बाजूला जी वेस्टवेअरची भिंत बांधलेली आहे, या भिंतीला पाहू शकता आपण. इथे फक्त दगडाचा खिळा रचल्यासारखं दिसतंय. सिमेंट मॉर्टर म्हणायला फक्त आहे. पण आपण बघू शकता, की उच्च प्रतीचे ह्या एस्टिमेटला उच्च दर्जाचे रेट असून सुद्धा निव्वळ गुत्तेदाराने हा खिळा रचल्यासारखा. बरं, याची टिकाऊ क्षमता किती दिवस असेल? याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे. याचाही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मागच्या पावसाळ्यात याच भिंतीमध्ये येथे पूर्ण पाणी असं मुरत होतं. खरं तर हे पाणी मुरलं नाही पाहिजे होतं. पण या बांधकामामध्ये, या कन्स्ट्रक्शनमध्ये कुठं नेमकं पाणी मुरतं हे कळायला मार्ग नाही. आपण ही पूर्ण भिंत बघू शकता. या भिंतीला बांधकाम म्हणता येईल का? इंजिनिअरिंग क्षेत्रात असं बांधकाम याला टिकाऊपणा म्हणतात का? हा प्रश्न आहे. याकडे या संबंधित विभागाचे अभियंता असतील, उपअभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, यांनी कसलंच लक्ष दिलं नाही. निव्वळ गुत्तेदाराशी यांनी कुठं तर लागेबांधे घेऊन चिरीमिरीच्या याच्यामध्ये हे काम केलंय का? असाही प्रश्न निर्माण होतो. नमस्कार. आपण आहोत सध्या बोरसुरी साठवण तलाव. हा तलाव बळीराजा योजनेअंतर्गत सन 2024ला याचं काम पूर्ण झालेलं आहे, असे प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर पाण्याचा प्रवाह सांडव्याच्या तिकडे असून हे पाणी परत फिरून नेमकं या भिंतीच्या कुठे जातंय हे आपण पाहू शकता. पाणी नेमकं चाललंय कुठं हेच कळत नाही. बळीराजा जलसिंचन योजनेअंतर्गतील या बोरसुरी साठवण तलावाच्या पाळूवर आपण आहोत. येथून इशारा न्यूजच्या माध्यमातून या भ्रष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, ही जनसामान्यातून मागणी होत आहे. याचा पाठपुरावा इशारा न्यूज नक्कीच करेल. रमेश लांबोटेसह सलीम पठाण, इशारा न्यूज, निलंगा.